हॅलो, नमस्कार मंडळी. काय चाललंय तुमचं? 2-3 दिवस नुसती आणि नुसती चर्चाच करून अर्ध्या तासात आम्ही ठरवलं की कुठे जायचं आहे. कुठे चाललो आहोत ते पुढे सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दुपारी 12 वाजता आम्ही निघालो घरून आणि पोहोचलो होतो हॉटेलवरती जेवण करण्यासाठी. जेवण वगैरे केलं. लहान मुलांसाठी खेळायला खूप छान काही होतं तिथे. अद्विकला खेळवलं. पुढे निघालो आम्ही सोलापूरसाठी. सोलापूरमध्ये पोहोचलो. थोडीफार शॉपिंग केली. त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. सोलापूरला आम्ही खूप दिवसानंतर आलो होतो. सोलापूर आणि आमचं नातं काही वेगळंच आहे. खूप काही आठवणी आहेत सोलापूरमधल्या. त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो मिरजमध्ये. तिथे पोहोचेपर्यंत सायंकाळ झाली होती. छान असा मनमोहक व्ह्यू एन्जॉय करत निघालो. पुढे निघाल्यावर कृष्णा नदीवरचा हा सूर्यास्त मनाला भारावून टाकणारा होता. आणि आम्ही पोहोचलो होतो नरसिंहवाडी, म्हणजेच नरसोबाची वाडी. तिथे नरसिंह सरस्वती यांचं वास्तव्य होतं. आता तिथं तीर्थक्षेत्र आहे. तिथे पोहोचलो. फ्रेश वगैरे झालो. रूम केली होती आम्ही. त्यानंतर पोहोचलो दर्शनासाठी निघाल्यावर खूप प्रसन्न फील होत होतं. इकडे खूप स्वच्छ आहे आणि वातावरण पण खूप फ्रेश होतं. मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर आरतीची वेळ झालेलीच होती. आमचं भाग्य, आम्हाला तिथली आरती पण भेटली. दर्शन घेऊन बसलोच होतो की आरती सुरू झाली. छान आरती केली. खूप छान फ्रेश वाटत होतं. त्यानंतर पालखी पण निघाली होती महाराजांची. त्याचं पण दर्शन घेतलं आम्ही. त्यानंतर आम्ही तिथे संगमाचं पण दर्शन घेतलं. कृष्णा आणि पंचगंगा या 2 नद्यांचा संगम आहे. त्या संगमाच्या काठावरती हे मंदिर स्थित आहे. इथे खूप काळ नरसिंह सरस्वती यांचं वास्तव्य होतं, म्हणून या गावाला नरसिंहवाडी असे नाव पडले आहे. इथे धूप आरती लावून आम्ही निघालो संगमाचं दर्शन घेण्यासाठी. हा व्ह्यू खूप मनाला भारावून टाकणारा होता. तिकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, पुलाचं वगैरे. आणि आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासासाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.